हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम हे रूप पाहता लोचनी ओ सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ए तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा ए बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली भूत आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा ए सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बर बाप रखुमा देवी बर बाप रखुमा देवी सर्व बर सुखाची आगर बापर कुमादेवी वरा बापर कुमादेवी वरा बापर कुमादेवी वरा ए सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बर बाप रखुमा देवी बर बाप रखुमा देवी बर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वरा देवी बर कुमादेवी वरा देवी वरा
माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरी देह जावो अथवा राहो जाहो अथवा हे देह जावो अथवा राहो देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भाव 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 देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव 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 आचरण न सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा ओ आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथ तुझी पंढरीनाथ आन तुझी पंढरीनाथ आन तुझी पंढरीनाथ आवदनी तुझे मंगल नाम वचनी तुझे मंगल नाम वदनी तुझे मंगल वचनी नाम तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम 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 आचरण न सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ 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 नामा म्हणे केशवराजा नामा म्हणे केशवराजा नामा म्हणे केशवराजा नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा केला नेम चालवी माझा केला नेम चालवी माझा केला नेम चालवी केला नेम चालवी माझा चालवी म्हणे केशवराजा नामा म्हणे नामा म्हणे केशवराजा नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा केला नेम चालवी केला नेम चालवी माझा केला नेम चालवी केला नेम चालवी माझा केला नेम चरण न सोडी सर्व चरण सोडी सर्वथा सोडी चरण सोडी सर्वथा तुझी पंढरीनाथ आन तुझी पंढरीनाथ तुझी पंढरीनाथ आन तुझी पंढरीनाथ तुझी पंढरीनाथ तुझी पंढरीनाथ आन तुझी पंढरीनाथ विठोबार घुमाय ये विठोबार घुमाय ये विठोबार घुमाय ये विठोबार घुमाय विठोबार घुमाय देह जावो अथवा रावो देह जावो
अथवा राभो देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राभो देह जावो वाह अथवा राहो देह जावो अथवा राहो राहो देह जावो जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव चरणन चोडी सर्वदा चरणन चोडी सर्वदा हो चरणन चोडी सर्वदा चरणन चोडी सर्वदा पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव चरण सोडे सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा आयने तुझी पंढरीनाथा ए आयने तुझी रे ना आना 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 रे ना आना 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 रे ना आना
विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल 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 हरे बोल विठ्ठल 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 हरे विठ्ठल हरे विठ्ठल 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 विधान 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 हरे भगवान के जय दानेश्वर महाराज के जय जगद्गुरु तुकाराम महाराज के हरी देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा वदनी तुझे मंगळनाम वदनी तुझे मंगळनाम हृदयी अखंडित प्रेम चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा नामा म्हणे केशवराजा नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा विठला 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 देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी कमलनयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवामी सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण सौताचिया दुसरे चरण सौताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण सौताचिया दुसरे चरण सौताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरा चरण सौताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका दास तुका काय माझी वाणी मानलं संतांसी रंजो चित्तास्या पुलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गजाननं भूतगणादि सेवितं
कपित्थ जंबू फलचारु भक्षणम उमासुतम शोक विनाशकारकम नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिभाग्रे सर्व विद्यां प्रदाभव लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हिमशैलावदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रेवक्तं वातजातं नमामि ओं मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः ओम नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तन्नमामि शनैश्वरं नर्मदाय नमो प्रातः नर्मदाय नमो निशिः नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम भक्त प्रेममूर्ती संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि आजचं समयाचं औचित्य साधून या अभंगाची निवड केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल आजची ही सेवा किम कारणात आहेत सर्वांना ज्ञात आहेत. आपल्या गावातील असणारे एक प्रगतिशील शेतकरी आमचे श्री बबनराव भाऊ पाटील रोटे त्यांचे असणारे बंधू योगेशराव भाऊ पाटील रोटे आणि त्यांच्या भगिनी यशोदाताई निफाडे यांच्या असणाऱ्या परमपूजनीय मातोश्री वैकुंठवासी गंगा भागीरथी जनाबाई भाऊ पाटील रोटे यांचा असणारा हा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम येथे संपन्न होतोय. या निमित्ताने चिंतन करत असताना प्रेममूर्ती संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांच्या अभंगावरती आपण निरूपण करणार आहोत. सजनो, या ठिकाणी कीर्तन म्हटलं की लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने आणि म्हणून या ब्रह्मरसाचं सेवन करण्यासाठी लावणी मृदंग लावणी श्रुती आणि करुणी टाळ घोष या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. फक्त केवळ टाळ असून चालणार नाही, श्रुती चालणार नाही, मृदंग असून चालणार नाही, नाही का. त्याचा वापर करणारे तेवढेच तोलामोलाचे आवश्यक आहेत, नाही का. आपल्याला योगायोगाने खऱ्या अर्थाने लौकिक सूर्य उगवतो पण तो कधी कधी ताप देतो बरं का. पण आमचा हा रविरूपी सूर्य जर उगवला ना तर त्या गायनाने सगळे असे शीतल होऊन जातात बरं का, सगळे शीतल होऊन जातात. काय गोड गायन आहे आमच्या रविदास महाराजांचं. म्हणून आता हे असणारे सूर्य नाही का, मार्तंड जे तापहीन नाही का, असे रविदास महाराज ज्यांच्याशिवाय कोणतंही कार्य प्रारंभ होत नाहीत असे गणपती बाप्पा गजानन महाराज नाही का. या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारे आनंदाचा क्षय होऊ नये म्हणून अक्षय महाराज, नित्य आपल्याला संतोष वाटावा म्हणून संतोष महाराज, कीर्तनात काहीतरी राम असावा नाही का म्हणून रामनाथ महाराज नाही का. आणि त्याच्यानंतर अण्णाशिवाय आपली भूकच भागत नाहीत, इथं किती जरी दिलं म्हणून अण्णा महाराज सुद्धा आहेत नाही का. आणि कीर्तनामध्ये बाण असा वर्मावर लागला पाहिजे म्हणून अर्जुन देवा सुद्धा या ठिकाणी आहेत नाही का. आणि जर काही चुकलं तर धोंडा सुद्धा असे धोंडराम महाराज सुद्धा आहेत. विठ्ठल विठ्ठल आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आज टाळ कमी पडले बर का. आज टाळ कमी पडले टाळकऱ्यांमुळे. एवढे टाळकरी इथं काय झालेले आहेत, तयार झालेले आहेत. ही सगळी गौ मातेची कृपा आहे सज्जनो, गौ मातेची कृपा आहे. आणि म्हणून हे छोटे बालगोपाळ मंडळी सुंदर अगदी. आता पोरांनो किती वाजेपर्यंत कीर्तन करू? 2 वाजेपर्यंत. कारण नाश्ता देणाऱ्याने कसा दिला, शिवाजी आप्पन बबन भाऊ दोन्ही जॉईंट झालेले होते बरं का. दोघांचा जॉईंट नाश्ता झाला त्यामुळं अगदी रट्टवून
बटाटे वडे हाणलेले आता नाही का, म्हणून काही काळजी करू नका, आता तुमचा घामच काढतो मी. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. हो सजनो, जीवनामध्ये प्रत्येकाला खेळ आवडतो बरं का. जगामध्ये खेळ आवडत नाही असा कोणी नाही. तुम्हाला महाराज काय बोलतात, लहान मुलांना खेळ आवडतो ही गोष्ट आम्हाला मान्य आहे, पण म्हाताऱ्या माणसांना कुठे खेळ आवडतो नाही का. लहान मुलं टेलिव्हिजनचं बटन ऑन करतात आणि त्याच्यावरती त्यांचा आवडीचा खेळ चालू असतो नाही का. काय WWF असेल, क्रिकेट असेल, काय असेल नाही का. आणि मग ते असणाऱ्या बॅट्समननं तिकडं एकदा षटकार मारला का हे मोठ्यानं ओरडत असतात नाही का, जल्लोष करत असतात. घरातले म्हातारे माणसं काय ह्या पोरांनी कटकट लावली नाही का, काय कटकट लावली. मग सांगा ना महाराज, त्यांना जर खेळ आवडला असता तर ते त्या खेळाला कटकट म्हणले असते का? नसते म्हटले. म्हणजे त्यांना खेळ आवडत नाही का? आवडतो, त्यांना सुद्धा खेळ आवडतो बरं का. ते प्रत्यक्षात खेळ करत नाहीत, पण घरात मात्र पोर खेळ करत असतात. विठ्ठल एखाद्या आजोबाचा लाडका नातू नाही का, इतका लाडका का शेंबूड जरी आला तरी शेंबडासहित मुका घेतो बरं का. एवढे लाडके नातू राहतात काहीचे. आणि मग असा लाडका नातू तो म्हणतो बाबा मला घोडा पाहिजे, बाबा मला घोडा पाहिजे. आता कुठून आणायचा घोडा? आणि खरंच घोडा जर आणला तर याला त्याच्यावर बसता येईल का? मग मुलगा तर हट्ट करतो, नातू हट्ट करतो, बाबा दरवाजे बंद करतो आणि स्वतःच घोडा होतो, बस या घोड्यावरती नाही का. म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाला जीवनामध्ये खेळ आवडतो. तुम्हाला आम्हाला खेळ आवडतो यात नवल नाही. संत महात्मे सुद्धा खेळ खेळले. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी खाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव खाई. क्रोधाभिमान केला पावटणी, क्रोधाभिमान केला पावटणी. क्रोध एका लागतील पायी रे, एक एक लागतील पायी रे, एक एक लागतील पायी रे. एक एक लागतील पायी रे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र जाणे नामावळी, नाचती आनंद कल्लोळी पवित्र जाणे नामावळी रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र जाणे नामावळी रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाती नामावळी संत महात्म्यांनी सुद्धा खेळ केलेला आहे, खेळ केलेला आहे, खेळ मांडलेला आहे. भगवान परमात्मा सुद्धा गोपाळांच्या सानिध्यामध्ये काय करतात? खेळे कान्हा, खेळे कान्हा, खेळे कान्हा यमुनी तटी. वाह. खेळे कान्हा, खेळे कान्हा, खेळे कान्हा यमुनी तटी. खेळे काला खेळे काला खेळे काला, खेळ कान्हा यमुनेच्या तेरे, खेळ कान्हा, खेळ कान्हा, खेळ कान्हा यमुनेच्या तेरे. राखी तो गोधने, गोधने घेऊनी हाती काठी. राखी तो गोधने, घेऊनी हाती काठी. राखी तो गोधने, घेऊनी हाती काठी. राखी तो धणे गोधने घेऊनी हाती काठी. खेळ कान्हा, खेळ कान्हा, खेळ कान्हा यमुनेच्या तेरे. खेळ कान्हा, खेळ कान्हा, खेळ कान्हा यमुनेच्या तेरे, यमुनेच्या तेरे. हो, अर्थात भगवान परमात्मा सुद्धा सौंगड्यांच्या सानिध्यामध्ये खेळ खेळतो. तोच खेळ आमचे संत महात्मे सुद्धा खेळले. आता खऱ्या अर्थाने खेळ कशाला म्हणतात नाही का? खेळ कशाला म्हणतात? सजनो, जन्माला येणं आणि मरणं याला खेळ म्हणतात बरं. जन्माला येणं
आणि मरण याला खेळ म्हणतात. सजनो, प्रत्येक मनुष्य किंवा जीवात्मा जन्माला येत असतो आणि जो जन्माला येतो त्याला मरावंच लागतं. असं जन्म आणि मरण याच्या चक्रामध्ये सापडलेला जीवात्मा नद्याम किटा इवावरता दावर्तांतरमाशुते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निवृत्तीम. या न्यायाने जन्माला येणं आणि मरण याला खेळ म्हणतात. सजनो, हा जो खेळ आहे हा खेळत असताना कोणत्या मैदानावरती खेळला जातो? कोणत्या मैदानावरती खेळला जातो? तर हा असणारा खेळ शरीर रूपी मैदानावरती खेळला जातो. बरं का? हे शरीर हे या खेळामधलं मैदान आहे. आणि म्हणून नामदेव महाराज सुद्धा वर्णन करत असताना सांगतात की हा खेळ अनंत खेळी आहे, आपल्या जन्मामध्ये खेळली नाही का? अनंत खेळी आहे, ज्यांनी खेळी या नावाचं प्रकरणच आहे गाथ्यामध्ये. असे असणारे खेळ खेळणारे खेळाडू जे आहेत तर तो खेळ या ठिकाणी अनंत स्वरूपाने खेळलेले. त्याच्यामध्ये प्रेममूर्ती नामदेव महाराज म्हणतात, ऐसे खेळी कोट्यान कोटी, ऐसे खेळी कोट्यान कोटी, गणित नाही त्याला रे, गणित नाही त्याला रे, गणित नाही त्याला रे, गणित नाही त्याला रे. विष्णुदास नामा म्हणे, विष्णुदास नामा म्हणे, विष्णुदास नामा म्हणे वडील हो, विष्णुदास नामा म्हणे वैर हो. पाहा देही शोधून रे, पहा देही शोधून रे, पाहा देही शोधून रे, पहा देही शोधून रे रे. ऐसे खेळले कोट्यान कोटी, गणित नाही त्याला रे, विष्णुदास नामा म्हणे वडील हो, पाहा देही शोधून ए, ऐसे खेळ खेळी गणित नाही त्याला रे. विश्वास कोट्यान कोटी गणित नाही त्याला हो. हा खेळ खेळत असताना ऐसे खेळी कोट्यान कोटी. बरं, आतापर्यंत अनेक खेळ अनेक प्रकारचे खेळाडू खेळले, त्याच्यामध्ये काही खेळाडू हारले बरं का, आणि काही जिंकले. खेळिया माझी हनुम्या शाना, खेळ्या माझी हनुम्या साना, न पडे काम व्यसनी रे, न पडे काम व्यसनी रे. कामची नाही तेथे क्रोधची कैसा, कामची नाही तेथे क्रोधची ऐका, तेथे कैसे भांडण रे, तेथे कैसे भांडण रे. राम्या गड्याची आवडी मोठी, राम्या गडाची आवडी कोणी, म्हणून लंके पेने रे, म्हणून लंके पेने रे. ए ऐक खेळिया तुझ सांगतो, ऐच जाणून खेळ खेळे रे, ऐक खेळिया तुझ सांगतो, ऐच जाणून खेळे खेळे रे. ऐक खेळिया तुझ सांगतो ऐसे धाडून खेळ खेळ, ऐक खेळिया तुझ सांगतो ऐसे धाडून खेळ खेळ. वा, रविदास महाराजांनी सौ सोनारकीन एक लोहारकी नाही का? सुंदर सुंदर. पहा, खेळिया माझी हनम्या शहाणा, न पडे काम व्यसनी रे. कामाची नाही तेथे क्रोधाची कैचा, तेथे कैचे भांडण नाही का? राम्या गड्याची आवडी मोठी, म्हणून लंके पेने रे. सजन ध्यानात ठेवा, आमचे हनुमंतराय अगदी खेळ खेळत असताना चाणाक्ष पद्धतीनं खेळ खेळले नाही का? चाणाक्ष पद्धतीनं. सजनो, जन्मतः जन्माला येत असताना हनुमंतरायला लंगोटी होती बरं का, ध्यानात ठेवा. आणि शंकराचार्य म्हणतात, कौपीनवंत हा खलू भाग्यवंत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की जन्मतःच विषय जिनोनी जन्मले, जे का शुकाधिक दादुले म्हटलेले. आणि सज्जनो ध्यानात ठेवा, ज्याने आपल्या जीवनामध्ये विकारांवरती काय केलेले आहेत, मात केलेले, विकारांवरती मात केलेले, तोच या खेळामध्ये सफल होत असतो. विठ्ठल मनुष्य शरीराला मी म्हणतो आणि या शरीराच्या संबंधाने जे आहेत त्यांना माझे म्हणतो. ज्याने आपल्या जीवनामध्ये मी
म्हणजे स्वतः अहंकार रूपाने शरीराला मी म्हणतो, हे शरीर सोडलं आणि या शरीर संबंधाने असणारे माझे, याला मम अध्यास म्हणतात. हा ज्याने जीवनामध्ये सोडला त्याच्या जीवनात तो सफल होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. गोपाल कृष्ण परमात्म्याच्या जीवनामध्ये सुद्धा गोपाल कृष्ण परमात्मा सुद्धा खेळ खेळत असताना त्यांनी सुद्धा माझे सोडले बर का. यादवाचा पोर एक गोप्या भला. यादवाचा पोर एक गोप्या भला. यादवाचा पोर एक गोप्या. यादवाचा पोर एक गोप्या. बहुतची खेळ खेळला रे. बहुतच खेळ खेळला रे. खेळ खेळला रे. तो बहुतच खेळ खेळला रे. लहान थोर अवघी मारली. लहान थोर अवघी मारली. लहान थोर अवघी टाटाळ. लहान थोर अवघी मारली. डावच मोडून गेला रे. खेळाची मोडून गेला रे. खेळाची मोडून गेला रे. तो खेळाची मोडून ए गेला. ऐक खेळिया तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ रे. ऐक खेळिया तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळिया तुझं सांगतोय से जाणून खेळ खेळ रे. ऐक खेळिया तुझं सांगतोय से जाणून खेळ खेळ. हनुमंतरायांनी काम क्रोधाधिक विकाराच्या रूपाने आपलं शरीर रूपी असणार हे जे मैदान आहे ते जिंकलं. काम बांधवाडी काम बांधवाडी. काम बांधवाडी काम बांधवाडी. बांधवडी काम बांधवडी काम बांधवडी काम बांधवडी. काळ घातला तोडरी. काळ घातला तोडरी. तया माझे दंडवत तया माझे दंडवत. महाराजांनी प्रमाण दिलं काम बांधवडी नाही का. कामाला हनुमंतरायाने बंदी खाण्यामध्ये टाकलं आणि काळाला कुठं घातलं. काळ घातला तोडरी. तोडरी शब्द माहिती आहे का तुम्हाला महिला मंडळींना. तोडरी शब्द माहिती आहे नाही. अहो लय सोपा शब्द आहे पहा. तोडरी म्हणजे तोरड्या. बरोबर आहे का नाही. नाही का. अनुपम्य मनोहर कासे शोभे पितांबर. चरणी ब्रिदाचा तोडर. देखिला देव देखिला देव. पहा बर का. म्हणजे तोडर शब्दाचा अर्थ असा आहे की पूर्वीच्या कालखंडामध्ये महिला मंडळी काय करायच्या की पायामध्ये तोडऱ्या घालायच्या. तोडऱ्या. आणि पुरुष सुद्धा त्या तोडऱ्या घालायच्या म्हणून पुरुष काय करायचा पायामध्ये आपल्या घालायचं. त्याला तोडर म्हणतात. तोडर बर का. सकाळी मी इथं गेलो आणि गेल्यानंतर आमचे तात्या आले त्या ठिकाणी. तात्या आल्यानंतर ते त्यांच्याजवळ ते मूल खेळत होतं. म्हटलं काय दिदी बर का. ते म्हणे दिदी नाही दाद्या आहे म्हटलं. हो म्हटलं दाद्या. दाद्यानं पायामध्ये तोरड्या का घातल्या म्हटलं नाही का. मला वाटलं बा आता पायामध्ये तोरड्या म्हणजे मुलगीच असेल नाही का. चला असो. पूर्वीच्या कालखंडामध्ये माणसं सुद्धा पायामध्ये काय करायचे तोडर घालायचे. तोडर. चरणी ब्रिदाचा तोडर देखिला देव. माऊली ज्ञानोबरायांचा अभंग आहेत. त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याच्या चरणारविंदामध्ये ब्रिदाचा तोडर आहेत असं वर्णन केलेलं आहे. असो. काळ घातला तोडरी. त्या हनुमंतरायाने काळासारखा बलवान नाही का. सज्जनो या काळाला कोण घाबरत नाहीत. काळाच्या पुढे त्या ठिकाणी मोठमोठे जे आहेत भयकंपित झालेले. धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्रचंद्राचा धाकदाराला लाविला जेने. तो केवळ पंचानन यडका मदन. तो केवळ पंचानन यडका मदन. तो केवळ पंचानन येडका मदन. तो केवळ पंचानन यडका मदन. हो. येडका मदन म्हणलेले. त्याची धडक आहेत ना सामान्य नाही बर का. त्याची धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा नाही का. जिथं ब्रह्मदेवाचा मातेरा झाला
जिथं शंकराचा मातेरा झाला तिथं तुमच्या आमच्यासारखा काय त्याची गत आहेत नाही कसं जन. आणि म्हणून असा असणारा काळ सुद्धा हनुमंतरायाने तोडरी घातला. याचा अर्थ मीपणा ज्या शरीराच्या आणि अनुषंगाने हा काम राहतो ते शरीर संपवलं. आणि आमच्या गोपाल कृष्ण परमात्म्याने माझेपणाच्या रूपाने माझे जे आहेत सगळे आपतेष्ट त्या ठिकाणी लहान थोर अवघी मारिली तो खेळाची मोडून गेला रे. म्हणून सज्जनो ध्यानात ठेवा, या देहरूपी मैदानावरती हा खेळ खेळत असताना आपल्याला जीवनामध्ये प्रथमतः जर काय संपवायचं असेल तर हे शरीरच संपवायचं आहे. याच मैदानावरती खेळ खेळायचा आणि याच मैदानावरती खेळ खेळत असताना हे असणारं शरीररूपी मैदान हे सुद्धा संपवायचंय. विठ्ठल आणि म्हणून शरीराला संपवल्याशिवाय भगवत तत्वाची प्राप्ती होत नाहीत. देव सोपा नाही. तुम्ही पहा, तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. बळीराजाने प्रथमतः असणारा आपला जीव म्हणजे हा देह सुद्धा काय केलेला आहे, संपवलेला आहे. जीव सुद्धा काय केलेला आहे, संपवलेला आहे. म्हणून सज्जनो, परमार्थिक जीवनामध्ये परमार्थाची सिद्धी करत असताना आपल्याला हे शरीर संपवायचं आहे. पण शरीर संपवण्यासाठी जीवनामध्ये निष्ठा लागते. निष्ठा लागते. किती निष्ठा लागते. जरी आकाश वर पडू पाये, जरी हे आकाश भर पडो पाये, हे ब्रह्म गोळा भंगा जाये, हे ब्रह्म घोर भंगा जाये, हे वडवागुळ त्रिभुवन खाये, वडवानळ त्रिभुवन खाये, तरी मी तुझीच वाट पाये गा विठोबा, तुझी सवास पाहेगा विठोबा, तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा, तरी मी तुझी वाट पाहेगा विठोबा, न करी अनिकाचा पांगेला, न करी अनिकाचा पांगेला, नकरी आणि काजा पागेला, नकरी आणि काजा पागेला, पांगेला. जरी हे आकाश वर पडो पाहे, काय व्हायचं असेल ते होईल. सज्जनो ध्यानात ठेवा, संत महात्मे आपल्या जीवनामध्ये या भगवंताचं चिंतन करत असताना, भगवंताची भक्ती करत असताना कितीतरी प्रकारचा त्रास ह्या संत महात्म्यांना झाला. प्रल्हादाच्या जीवनामध्ये पहा, प्रल्हादजींना मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने किती प्रकार केले. 13 प्रकाराने मारण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा आमचे प्रल्हादजी मागे हटले नाही. ही निष्ठा संत महात्म्यांच्या जीवनामध्ये होती. प्रेममूर्ती नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये होती. म्हणून त्या पांडुरंगाच्या ठिकाणी दृढ निष्ठा ठेवत असताना हा देह गेला काय आणि राहिला काय, परंतु निष्ठा मात्र भगवंताच्या चरणारविंदी राहावी. अभंगाचं प्रथम नामदेव महाराज सांगतात, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. सजनो, इथं आणि एक दुसरी गोष्ट सांगितली, अथवा राहो. आता पहा बरं का,
अथवा राहोपेक्षा सुद्धा देह जावो ही स्थिती पारमार्थिक जीवनामध्ये पुढची स्टेप आहे. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 हो, पारमार्थिक जीवनामध्ये राहोचा आनंद निश्चितच आहे, परंतु पांडुरंगाच्या ठिकाणी दृढ निष्ठा ठेवत असताना देह जावो ही जी स्थिती आहेत ना, ही कठीण आहेत, ही कठीण आहे. सज्जनो, माणसं आपल्या जीवनामध्ये पहा, फक्त मरणाच्या गप्पा गोष्टी काय होते, येणारच आहे तो, काय ते येणारच आहे, नाही का? लोक म्हणतात येणारच आहे, त्याला काय घाबरायचं. पण थोडा नुसता जुलाब जरी व्हायला लागले तरी निफाडला जाऊन ऍडमिट होतो, बरोबर आहे का नाही? थोडे जुलाब जरी व्हायला लागले, बरं का रविदास महाराज, आम्ही एकदा याला निघालो होतो, पंढरपूरच्या वारीला निघालो. आणि पंढरपूरच्या वारीला निघाल्यानंतर आमचे इथले, त्यांचं नाव नाही सांगत बरं का, इथले चासनळीचे सज्जनो सोबत गेलो. आणि गेल्यानंतर फक्त राजगुरुनगर स्टँडवरती वारीला निघाले बरं का. महाराज जीवनामध्ये कधी वारीची खंडना केली नाही, काहीच नाही, काही झालं तरी चालेल पण वारी सोडायची नाही. आणि सज्जनो नेमकी त्यांची परीक्षा अशी पाहिली, राजगुरुनगर स्टँडवरती गेले आणि त्यांना घाम यायला लागला. ते म्हटले माऊली जरा घाम येतोय बघ. म्हटलं मग घाम आल्यानं काय होतं, आता या ठिकाणी गरमीचे दिवस नाही व हा घाम वेगळा आहे. मुलं मला नको म्हणत होते, मंडळी सुद्धा म्हटली नको जाऊ. महाराज मी येतो म्हटले, तिथूनच मागं परतले. विठाल विठाल बोलणं सोपं आहे, परंतु हा देह भगवत तत्वासाठी विलीन करणं, हा देह संपवणं एवढी सोपी गोष्ट नाही. पहा सज्जनो, प्रसंग असा आहे, गंधमादन नावाचा असणारा वानर त्या लंकेमध्ये जातो. लंकेमध्ये गेल्याच्या नंतर रावणाने सांगितलं, हे गंधमादना, हे बघ आतापर्यंत अनेक जण रामाचे दूत म्हणून आले, त्यांना मी संपवलेलं आहे, तुला सुद्धा मी एका झटक्यात संपवेल. पण गंधमादना, मला तुझं एक वैशिष्ट्य वाटतं. हा गंधमादन नावाचा वानर, याच्या शरीराचा सुगंध येत होता बरं का, शरीराचा सुगंध येत होता. तो आपल्यासारखा काही नव्हता त्या ठिकाणी बरं का, आणि तो ओरिजिनल सुगंध होता, अत्तर मारून डुप्लिकेट नव्हता बरं का, ओरिजिनल सुगंध होता. मग तुझ्या शरीराचा सुगंध येतो, मला असं वाटतं की मी तुला मारू नये, पण एक कर, तू फक्त एवढंच म्हण, मी रावणाचा आहे, एवढंच म्हण फक्त, मी काय आहेत, रावणाचा आहे. तो म्हटला नाही मी रामाचा आहे. रावणाने सांगितलं, हे बघ नमुन्यावर जाऊ नको बरं. रावणाची काय ताकद होती महाराज, एका झटक्यामध्ये कैलास पर्वत हलवत होता, एवढी ताकद होती. राग आला, अरे म्हण तू रामाचा आहे, रावणाचा आहे, नाही मी रामाचा आहे. शेवटी राग आला. राग आल्यानंतर त्या गंधमादनाला आपल्या मुठीमध्ये घेतलं, दोन्ही मुठीमध्ये घेतलं, आणि घेतल्यानंतर रावण त्याला दाबायला लागला. सजन दाबत असताना जसा चरकामध्ये ऊस घालावा त्या पद्धतीनं तो गंधमादन दाबला जात होता. दाबता दाबता त्याच्या तोंडामधून रक्त यायला लागलं. म्हण मी रावणाचा आहे. त्यानं सांगितलं नाही मी रामाचा आहे. रामाचा म्हणून मेला, परंतु रावणाचं स्वतःला म्हणून घेतलं नाही. याला निष्ठा म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. देह समर्पीजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे. देह समर्पीजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे. आनंद 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 आनंद. मला याचा आनंद आहे की आमचे अक्षय महाराज सुद्धा समर्पक प्रमाण द्यायला लागले. विठ्ठल विठ्ठल देह समर्पीजे देवा, भार काहीच न घ्यावा. जीवनामध्ये देह काय करायचा आहे, देवाला समर्पण करायचं आहे. याला देह जावोची स्थिती म्हणतात. देह जावो 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 हेची घडी. देह जावो 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 हेची घडी. देह जावो 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 हेची घडी. जावो 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 हेची घडी. पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे न सोडी. पाय हरीचे न सोडी.
जावो जावो ह्याची घडी नाही का, ह्याची घडी. कोणत्या घडीला देह जावं, कोणत्या घडीला जावा. सजनो, महत्वाची भूमिका अशी आहे. रामचंद्र प्रभूंच्या पत्नीचं आणि त्या ठिकाणी हरण कोणी केलं? रावणाने केलं. हरण केलं म्हणजे हरण नाही केलं बरं का, म्हणजे तिला पळवून नेलं थोडक्यात नाही का. नाहीतर मग ते आमचे गुरुवारी कुरेकर बाबा सांगायचे, रावणाने सीताचं हरण केलं. एका जणांना प्रश्न विचारला, का हो तुमच्या रामायणात मी ऐकलं रावणाने सीतेचं हरण केलं, मग तिला पुन्हा सीता केव्हा केलं म्हटले, तिचं हरण केलं होतं. विठ्ठल विठ्ठल सीता मातेला रावणाने काय केलेलं आहे, पळवून नेलेलं. अशा अवस्थेमध्ये रावणाने बरोबर डाव साध्य केला आणि सीता मातेला घेऊन जात असताना मध्यंतरी जटायू भेटला. जटायू महाराज भेटल्यानंतर या असणाऱ्या जटायूने रावणाशी संघर्ष केलेला आहे. जटायूची ताकद सामान्य नव्हती बरं का महाराज, जटायूची फार मोठी ताकद होती. परंतु दोघं एकमेकांमध्ये लढत असताना रावणाने पाहिले याच्यामध्ये जर वेळ गेला तर काय होईल, कदाचित रामचंद्र प्रभू जर आले तर आपला डाव असफल होईल. आणि म्हणून रावणाने त्या जटायूला विचारलं, सांग तुझं मरण कशामध्ये, सांग तुझं मरण कशात. जटायूला शपथ दिली रामाची. रावणाने सांगितलं, सांग तुला रामाची शपथ आहे, तुझं मरण कशात आहे. जटायूने सांगितलं, ठीक आहे, माझं मरण माझ्या असणाऱ्या पंखामध्ये. जटायूने सुद्धा प्रतिप्रश्न विचारला, रावणा सांग तुझं मरण कशामध्ये. रावण दशग्रंथी ब्राह्मण होता पण खोटं बोलला. त्यानं सांगितलं, माझं मरण माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये होतं. कुठं? बिंबीमध्ये असणारा अमृताचा कुंभ, त्याच्यात मरण होतं. पण खोटं सांगितलं. दोघांमध्ये झटापट झाली. या जटायूमध्ये एवढी ताकद होती की युद्ध करत असताना रावणाच्या हातामध्ये खड्ग असताना सुद्धा जटायूने रावणाच्या असणाऱ्या पायाचे अंगठे फोडले बरं का. अंगठा फोडला तरी सुद्धा रावण तर मेलाच नाही. पण अशा कालखंडामध्ये रावणाने डाव साध्य केला आणि जटायूचे दोन्ही पंख कापले. पंख कापल्यानंतर जटायू खाली पडलेला आहे, विवळत पडलेला आहे. सजनो ध्यानात ठेवा, जीवनामध्ये सुखाच्या प्रसंगामध्ये सर्वजण नामस्मरण करतात, सर्वच नाही करत, पण किमान सुखामध्ये असताना लोक नामस्मरण करतात. आता सप्ताह चालू आहे, घरोघरी गुलाबजामच्या पंक्ती चालू आहेत, मग काय 1 तास गाथा भजन करायला काय हरकत आहे, त्या ठिकाणी 1 तास नामजप करायला काय हरकत आहे. पण खऱ्या अर्थाने दुःखामध्ये सुद्धा भगवंताचं विस्मरण होऊ नये ही खरी निष्ठा आहे, याला खरं नामस्मरण म्हणतात. म्हणून माझ्या जीवनामध्ये निरंतर दुःख राहो हे कोणी मागितलं? कुंती मातेनं मागितलं. ध्यानात ठेवा, आपण फक्त सुखाची अपेक्षा करतो, पण कुंती मातेनं मात्र आपल्या जीवनामध्ये दुःख मागितलं. त्यावेळी गोपालकृष्ण परमात्मा म्हटले, हे बघ आत्या, जीवनामध्ये तू दुःख भोगलं, सतत तू तुझ्या जीवनात दुःख भोगलं. आता तरी निदान मी तुला तुझ्या मनाप्रमाणे सुख देऊ इच्छितो आहे, तू सुख न मागताना दुःख का मागितलं? त्यावेळी आमच्या कुंती मातेनं मोठं गोड उत्तर दिलं, देवा, जोपर्यंत आमच्या जीवनात दुःख होतं तोपर्यंत तू आमच्या सानिध्यात होता, आणि आता थोडंसं कुठं सुख आलं तर तू लगेच हस्तिनापूर सोडून आणि द्वारकेला चालला. मग जर समजा दुःखामध्ये तू आमच्या सानिध्यात राहत असेल आणि सुखामध्ये जर दूर जात असेल तर त्या सुखापेक्षा आमच्या जीवनामध्ये दुःख दे, म्हणजे तू नित्य आमच्या सानिध्यात राहशील. आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा. देने हरी नये मुखा, देने हरी नये मुखा, आगी लागो तया सुखा, आगी लागो तया
सुखा तया सुखा. हो आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा. जर मुखामध्ये हरीचं नामस्मरण नसेल आणि सुखामध्ये एअर कंडिशन मध्ये बसला असेल, आगी लागो तया सुखा, काही अर्थ नाही त्या सुखाला. सज्जनो, कुंती मातेनं जीवनात जसं दुःख मागितलं, दुःखाच्या परिस्थितीमध्ये भगवंताचं स्मरण करणं ही गोष्ट विशेष आहे म्हणून ध्यानात ठेवा. अंत कालखंडामध्ये सुद्धा पहा बर का, वात पित्त आणि कफ सर्व एकवटतात शरीरामध्ये. आणि अशा कालखंडामध्ये मनुष्याला देवाचं स्मरण होत नाही बरं का, देवाचं स्मरण होत नाही. मी बऱ्याच लोकांचे अंतकाळ पाहिले, शेवटी शेवटी आई आई आणि दादा दादा म्हणत असतात, पण रामाचं नाव मुखात येत नाहीत बरं का. जन्म जन्म मुनी जतन कराई. अंतिराम कही आवत नाही. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जन्म जन्म मुनी जतन कराई, अंत राम कही आवत नाही. ध्यानात ठेवा. आणि म्हणून उभं आयुष्य परमार्थ कशासाठी करायचा आहे, कशासाठी करायचा, का गौमातेनं आपल्या जीवनामध्ये उभं आयुष्य परमार्थ केला, का केला नाही का. सज्जनो, अंत कालखंडामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण मुखात यावं आणि जीवनाचा उद्धार व्हावं. सज्जनो, या गौमातेचं वैशिष्ट्य आहेत, मानवी देहातून करिता प्रयाण. जास्तळी अग्निमय झाले तन, उमटली पाषाणावरी खून. उमटली पाषाणावरी खून. साक्ष आहे जय जय श्री गौ माता. जय जय श्री गौ माता. तारी आभानाथा, भक्तावरी करी कृपा, दासांवरी करी कृपा. भगवंजन माता. जय जय श्री गौ माता. मी गौमातेचं चरित्र यंदाच्या वर्षी सांगितलं, मागच्या वर्षी सांगितलं नाही का. मानवी देहातून करिता प्रयाण, ज्या स्थळी अग्निमय झाले तन, उमटली पाषाणावरी खून. साक्ष आहे ती अजून नाही का. अजून ज्या शरीराची राख व्हायला पाहिजे त्या शरीराचा, त्या हाडांचा पाषाण तयार झाला. आणि अजून सुद्धा आमची गौमाता, त्या कालखंडामधली गौमाता अजून आमच्या साक्षीला आहे. हा तिच्या उभ्या आयुष्यामधील असणाऱ्या परमार्थाचा परिणाम आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. हो सज्जनो, जटायू महाराज खाली पडलेले, रामचंद्र प्रभूंना कळालं आणि म्हणून सीतेचा शोध करत 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 रामचंद्र प्रभू निघालेले. जात असताना सीता मातेनं काय केलं आहेत, आपले आभूषण असे टाकत टाकत त्या गेलेले आहेत. जटायू शेवटचा श्वास घेण्याच्या स्थितीत आहेत, परंतु अशा कालखंडामध्ये सतत मुखातून नाम चालू होतं, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय बोला बोला. जय राम श्रीराम जय राम. रे श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
रामाचं नामस्मरण जटायू महाराज करतायत. श्रीराम 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 सारखा असा त्या ठिकाणी काय चालू आहे तर ध्वनी चालू आहे. रामचंद्र प्रभू आणि त्या असणाऱ्या जटायू महाराजांच्या सानिध्यात आले. जटायूची अवस्था पाहिली आणि रामचंद्रांचं अंतकरण कळवळलं. महाराज त्या जटायूंना आपल्या मांडीवरती रामचंद्र प्रभूंनी घेतलं. विचारलं, जटायू तुझी अवस्था कोणी केली? सांगितलं, रावणाने केली. त्या दुष्ट रावणाशी मी लढत असताना मात्र त्यानं माझा विश्वासघात केला, माझे पंख छाटले. रामचंद्र प्रभूंच्या डोळ्यात अश्रू आले. अरे याने माझ्यासाठी आपलं जीवन काय केलेलं आहे समर्पित केलेलं आहे. आज मोकलीली मनोनिया आज मोकलीली मनोनिया आज मोकलीली तुझ्या पायी माझा झाला से विश्वास म्हणून यास मोकली म्हणून यास मोकली म्हणून यास मोकलीली मोकलीली तुझ्या पायी मज झाला से विश्वास म्हणून या आस मोकलेली. नाही का भगवंताच्या चरणाविंदावरचा विश्वास. सजनो, रामचंद्र प्रभूंनी विचारलं, जटायू हे बघ ध्यानात ठेव, तू माझ्यासाठी तुझ्या प्राणाची आहुती दिली, पण माझ्यामध्ये असं सामर्थ्य आहे की मी तुला पुनश्च हे पंख देऊ शकतो. सांग जटायू, तुला पंख मी देऊ का? आणि हे पंख घेऊन तुला काही लाखो वर्ष जगण्याचं काय करतो, आयुष्य मी तुला प्रदान करतो. जटायूने सांगितलं, नाही देवा, मला आता ते पंखही नको आणि मला ते आयुष्य नको. का जटायू, का नको? त्यावेळेस त्या जटायू महाराजांनी सांगितलं, देवा अरे योगी असतील, ऋषी असतील, मुनी असतील, आयुष्यभर अट्टहास करतात, आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये या शरीराची राख रांगोळी करतात, पण योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडसी नाही वरी योगियांची ही मानसे उमरडून जाय. त्या योग्यांच्या सुद्धा स्वप्नात सुद्धा तू येत नाहीत. आणि आज मात्र माझं सद्भाग्य असं आहे की या दंडकारण्याच्या दिव्य प्रदेशामध्ये प्रत्यक्षात त्रैलोक्य चालक प्रभू तुमच्या मांडीवरती जर मला प्राण सोडण्याचं सद्भाग्य प्राप्त होतंय तर याच्यापेक्षा माझ्या जीवनाची सार्थकता काय? म्हणून याच क्षणाला प्रभू मला मरण द्या, याच क्षणाला मला मरण द्या. धन्य एक असणारा पक्षी नाही का, धन्य त्या पक्षाचं जीवन की जो पक्षी आपल्या जीवनामध्ये आपल्या भक्तीच्या द्वारे त्रैलोक्य चालक भगवान परमात्म्याच्या मांडीवरती देह सोडतोय. ओ जाकरी नाम मरत मुख आवा अधमही मुक्त होई श्रुती गावा अधमही मुक्त होई श्रुती गावा सोमम लोचन गोचरी आगे राखो देहनाथ के खागे जाकर नाम मरत मुख आवा अधमही मुक्त होई श्रुति गावा अधमही मुक्त होई श्रुति गावा. अंत कालखंडामध्ये ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण येतो तो मुक्ती अवस्थेला काय होत असतो, प्राप्त होत असतो. सजनो, जटायूंचं सद्भाग्य असं एक पक्षी की जो जीवनामध्ये रामचंद्र प्रभूंच्या असणाऱ्या त्या मांडीवरती आपला देह ठेवतोय. आणि त्या जटायूच्या मुक्तीसाठी भगवान परमात्म्याने सर्व तीर्थ एकत्रित आणले आणि स्वतःच्या हाताने त्या जटायूच्या मुखामध्ये सर्व तीर्थ देवाने काय केलेले, दिलेले आणि जटायूला मुक्ती दिलेले. काय त्या स्थानाचं नाव? सर्व तीर्थ टाकेत. बर का सजनो, ध्यानात ठेवा, सर्व तीर्थाचं स्नान घडण्यासाठी, सर्व तीर्थाचं आपल्याला
तीर्थ मिळण्यासाठी एक उत्तम स्थान की ज्या स्थानी रामचंद्र प्रभूंचे चरण लागले, जटायूने आपला देह सोडला आणि आजही सर्व तीर्थ ज्या स्थानी आहेत त्या स्थानाचं नाव सर्व तीर्थ टाके दे. म्हणून जीवनामध्ये एकदा तरी बरं का, एकदा तरी त्या ठिकाणी जा. रामचंद्र प्रभूंचा तो इतिहास आठवा, जटायूचा तो इतिहास आठवा आणि रामाला प्रार्थना करा, प्रभू तुम्ही दयाळू आहात. ज्या पद्धतीनं या जटायूला मुक्ती दिली तीच मुक्ती आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी म्हणून प्रभू आम्ही तुम्हाला नतमस्तक आहोत. कृपा करून आमच्या जीवनामध्ये ती कृपा करा जी जटायूवरती तुम्ही केली. सज्जनो पहा, देह जावो, पहा बरं का, देह जावो ही स्थिती अत्यंत महत्वाची. जटायूचा देह जटायूने भगवत भक्तीमध्ये काय केला तर समर्पित केला, समर्पित केला. म्हणून राहोपेक्षा सुद्धा जावो ही स्थिती पारमार्थिक जीवनामध्ये महत्वाची आहे. जावो शरीर दृष्टीने जावो, जावो काम दृष्टीने देहभाव जावो, जावो विकार दृष्टीने देहभाव जावो. देह जावो अथवा राहो, पण या स्थितीमध्ये पांडुरंग दृढ भाव पांडुरंगी, दृढ भाव पांडुरंग, दृढ भाव पांडुरंग. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, भाव भाव. प्रेममूर्ती नामदेव महाराज सांगतात, देह जावो अथवा राहो. राहत असताना देह ठेवायचा आहे, पण कसा ठेवायचा आहे तर या देहाच्या द्वारे नित्य नामस्मरण करायचंय, देहाच्या द्वारे नित्य आपल्या जीवनात भक्ती करायची आहे. आणि जर अशी जर भक्ती नसेल तर मग त्याचा देह राहून सुद्धा काही उपयोग नाही. नाथ बाबा म्हणतात, बाबांनो नाही का, हे जे जन्माला आलेले आणि ज्यांनी जन्माला घातलेले आहेत ती माय काय टिंब टिंब पाशी गेली होती नाही का. सज्जन हरी विना जन्म नरकाची पैसारा, यमता पाहुना प्राणी होय हरी मुखे मैना. हरी विण जन्म तो नरकाची पैसाना, यमाचा पाहुणा प्राणी होय हरी मुखे मैना. 2020ची मॅच कशी खेळावी महाराजांकडून शिका. विठ्ठल 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 विठ्ठल. हरिविन जन्म तो नरकाची पै जाना, त्याला नरक म्हटलेले. नरक हरीशिवाय ज्याचा जन्म असेल त्याचं शरीर म्हणजे काय आहे, नरक आहे. नरक नामाविन मुख, सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ, सर्प आहेत. आणि म्हणून जीवनामध्ये जर भगवत भक्ती असेल तरच त्याला काय आहेत अर्थ आहे. सज्जन पहा, आमच्या भीष्माचार्यांच्या बाबतीमध्ये कळी काळ त्याची न पाहित्री, कळी काळ त्याची न पाहित्री. नित्य सत्यामित हरिपाठ जासी नाही का, नित्य सत्यामित हरिपाठ जासी, कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी. सज्जन पहा, भीष्माचार्यांच्या बाबतीमध्ये भीष्माचार्यांनी होते कोण, ब्रह्मचारी बरं का, ब्रह्मचारी होते. या भीष्माचार्यांनी आपली एक कन्या कोणाला अर्पण केली, देवाला अर्पण केली. तू म्हणाल हा सावळ्या गोंधळ आमच्या काही लक्षात येत नाहीत. भीष्माचार्य नाही का प्रतिज्ञा केलेली होती, अखंड ब्रह्मचर्याचं व्रत जीवनामध्ये काय केलं भीष्माचार्याने अंगीकृत केलं. पण आपली कन्या, कोणती कन्या, भागवतामध्ये स्तुती आलेली आहेत. इतिमतिरती कल्पिता वितृष्णा, या न्यायाने मतिरूपी आपली असणारी कन्या. पहा बर का, बुद्धिरूपी कन्या. माऊली ज्ञानोबा सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी, ईश्वरा वाचोनी कही अनेक लानीची नाही, ते एकच बुद्धी पाही अर्जुना जगी. अशी बुद्धिरूपी कन्या
भीष्माचार्याने कोणाला अर्पण केलेली होती? गोपाल कृष्ण परमात्म्याला. आणि भीष्माचार्यांनी एक इच्छा केलेली होती, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए. जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए. यम दर्श ना दिखाए तब प्राण तन से निकले. यम दर्श ना दिखाए तब प्राण तन से निकले. जमुना का बंसी बट हो, श्री गंगा जी का तट हो. जमुना का बंसी भोर हो, मेरा साबरा निकट हो. जब प्राण तन से निकले मेरा साबरा निकट हो. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. राधे को साथ लाना जब प्राण तन से. ओ गोविंद नाम लेके गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. वा 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 एकदा टाळी वाजव बरं का. सुंदर सुंदर नाही का? आमच्या भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. नाही का? सजनो ध्यानात ठेवा, शेवटी भीष्माचार्यांची प्रतिज्ञा सफल झाली. आणि भीष्माचार्यांचं प्रयाण काळ सफल करण्यासाठी भगवान परमात्म्याला शरपंजरी पडलेले भीष्माचार्यांच्या सानिध्यामध्ये जावं लागलं. याला म्हणतात पांडुरंगी दृढ भावो पांडुरंगी. दृढ भावो पांडुरंगी. दृढ पांडुरंगाच्या ठिकाणी दृढ श्रद्धा भक्ती ज्याच्या जीवनामध्ये आहेत त्याच्याच जीवनामध्ये भगवान परमात्मा अंत कालखंडामध्ये येतात. अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम या दृष्टिकोनातून अंतकालामध्ये ध्येय सोडत असताना भगवंताचं असणारं स्मरण असेल, भगवंताचं चिंतन असेल. नामस्मरण जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. नामदेव महाराज म्हणतात, देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. पांडुरंगाच्या ठिकाणी असा दृढ भाव झाला पाहिजे. पांडुरंग शब्दाचा अर्थ काय? पांडू म्हणजे शुद्ध आणि रंग म्हणजे स्वरूप. ज्या देवाचं स्वरूप शुद्ध आहेत त्याला पांडुरंग म्हणतात. म्हणून असा असणारा शुद्ध स्वरूप भगवान परमात्मा प्राप्त जर करायचा असेल तर शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. दुरी नाही देव त्याला. दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. दुरी नाही देव त्याला. दुरी नाही देव त्याला. देव त्याला. देव त्याला. हो, शुद्ध ज्याचा भाव झाला. मला याच्यातलं खटक्या खुटक्या काही कळत नाहीत बरं का. आमचं मोग माऊत असतं. विठाला 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 विठाला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. या दृष्टिकोनातून पांडुरंगी दृढ भाव, दृढ पांडुरंगाच्या ठिकाणी निष्ठा. आणि या निष्ठेमध्ये नामदेव महाराज सांगतात, देवा या अवस्थेमध्ये तुझी शपथ घेऊन सांगतो, काही जरी झालं तरी तुझे चरण मी सोडणार नाही. अभंगाचं द्वितीय चरण. चरण सोडी सर्वथा. चरण सोडी सर्वथा. चरण सोडी सर्वथा. चरण सोडी सर्वथा. तुझी पंढरनाथा. आणि तुझी
सोडी सर्वथा चरणन सोडी हे सर्वथा चरणन सोडी सर्वथा अन तुझी पंढरीनाथा अन तुझी पंढरीनाथा तुझी पंढरीनाथा. नामदेव महाराज सांगतात चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. वदनी तुझे मंगळनाम हृदयी अखंडित प्रेम नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. विठोबा रघुमाई 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 रघुमाई. हरि जय जय 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 हरि जय जय. रघुबार रघुमाई बबन भाऊच्या घरामधल्या सगळे मंडळी समोर या. रघुमाई. बबन भाऊच्या घरातले समोर या, समोर या. या परिवारातली सगळी मंडळी या. रघुमाई रघुबार रघुमाई रघुमाई विठोबार रघुमाई रघुमाई जय विठोबार रघुमाई रघुमाई जय विठोबार रघुमाई विठोबार रघुमाई विठोबार रघुमाई. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वगुरु निवृत्तीनाथ वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की. नामदेव महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये प्रतिज्ञा करतात. 5 ते 10 मिनिटामध्ये अगदी 12च्या आतमध्ये आपण आपली कीर्तन सेवा समाप्त करणार आहोत. दुरून दुरून लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून या दृष्टिकोनातून सर्व मंडळी आपला कामधंदा सोडून येतात. कामाचे दिवस आहेत तरीसुद्धा या परिवारात प्रेम करून अनेक मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. म्हणून जास्त न लांबवता एक 5 ते 10 मिनिटामध्ये सेवा भगवंताच्या चरणांमध्ये समर्पित करूया. विठ्ठल हो. नामदेव महाराज म्हणतात चरण न सोडी सर्वथा. देवा तुझे चरण आम्ही सोडणार नाही आणि हे मी शपथपूर्वक सांगतोय. सजनो बरेच लोक शपथी घेतात बरं का. सांगा ना तुमच्यापैकी कोणी कोणी शपथ घेतलेली नाही आयुष्यामध्ये. बाबा मी एकदाही शपथ घेतलेली नाही असं आहे का इथं कोणी? सगळे शपथी घेतात पण पाळणारे मात्र फार थोडे असतात बरं का. काही लोक ठरवतात उद्यापासून हॉटेलमधले भजे खायचे नाही, उद्यापासून हॉटेलमधले भजे खायचे नाही बरं का. म्हणजे खाल्लं तर काही वावगं नाही त्या ठिकाणी, पण त्याला असं वाटतं का नाही खायचे बा हॉटेलमधले भजे खायचे नाही. प्रतिज्ञा करतो. एखादा म्हणतो मी उद्यापासून चहा पिणार नाही, एखादा म्हणतो उद्यापासून मी आता गटारी साजरी करणार नाही, नाही का. अशा प्रतिज्ञा असतात बऱ्याच जणांच्या. पण काय होतं काही कळत नाही, नाही का. नेमका हा हॉटेलच्या समोरून जातो आणि ते हॉटेलवाले मोठे इब्लिश असतात बरं का. ते लोकांना जेवायला मध्ये घालतात पण भजे तळायला मात्र रस्त्यावरती राहतात बरं का. ये मृत्यूलोकीचे उपराटी लोक. ते भजे मध्ये खातात आणि भजे कुठं तळले जातात बाहेर. हा तिथून जातो. काय करावं, प्रतिज्ञा तर केली होती, भजे तर काही खायचे नाही. थोडा 2 मिनिटं तिथंच राहतो. मुखाने आपल्या नाकाने वास घेतो, फार गोड येतोय. पावलं जड होतात पुढे चालताना, पावलं असे जड होतात. पुन्हा 2 पावलं मागं येतो, नाही का. आणि तो म्हणतो प्रतिज्ञा म्हणजे शपथच घेतली होती, पण काय बोललो होतो उद्यापासून, नाही का. उद्या काही पुन्हा जीवनामध्ये येत आणि प्रतिज्ञा मोडल्याशिवाय राहत. सजनो ही तुमची आमची प्रतिज्ञा आहे. पण भक्ताची जी प्रतिज्ञा आहे ती सिद्ध करण्याची जबाबदारी कोणावरती असते? देवावरती. म्हणून गीतेमध्ये म्हटलेले कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यती. माझ्या भक्ताचा नाश होऊ नये अशा प्रकारची प्रतिज्ञा कोण
अर्जुना तू कर बर का, अशी प्रतिज्ञा तू कर. का सांगितलं? कारण देवानं पाहिलं कदाचित आपण युटर्न घेऊ शकतो बर का, त्याच्याकडे सगळ्या प्रकारचे युटर्न तो घेतो, तो त्याची प्रतिज्ञा मोडतो बर का, त्याची प्रतिज्ञा मोडतो. पण भक्ताची प्रतिज्ञा मात्र तो काय करतो? जिवंत ठेवतो, जिवंत ठेवतो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर देवाच्या प्रतिज्ञा विफल झाल्या, रथाचं चक्र घेऊन धावले, प्रतिज्ञा विफल झाली. हा, आपल्याला भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षी गेले, त्याच्यासाठी स्वतःची प्रतिज्ञा विफल केली. नेहमी आपण तो विषय ऐकतो, मला मांडायचा नाही, पण महत्वाची गोष्ट अशी आहे, भक्ताची प्रतिज्ञा मात्र त्यानं सत्य केली. काय झालं? एकदा नारद महर्षी या पृथ्वी तलावरती आले आणि पृथ्वी तलावरती आल्यानंतर एका घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर तिथं नारदांना त्या कुटुंबाने प्रश्न विचारला. नारदा म्हटले, अहो आमच्या जीवनामध्ये खूप प्रयत्न केले, गुजरातला गेलो, अनेक ठिकाणी गेलो, पण पुत्र संतती काही होत नाहीत म्हटले, नाही का, काय करावं म्हटले, काय करावं, जरा देवाला विचारून तरी या होणार आहेत का नाही. नारद महर्षी वैकुंठ धामामध्ये गेले. राहू दे इकडं, जड झाला का याला, माणूस झाला छोटा ना हार झाला मोठा, नाही का. इथं वरती ठेव कशावर तरी वरती ठेव, थोड्या वेळ प्यालवा ना आमच्या गड्याला हार. विठ्ठल विठ्ठल हो. पहा, नारद महर्षी वैकुंठात गेले. प्रभूंना विचारलं, म्हटले प्रभू का हो, मी मृत्यूलोकात अमुक घरी गेलो होतो, अमुक गृहस्थाने विचारलं की मला पुत्र संतती केव्हा होईल. भगवंतानं सांगितलं, नारदा या जन्मात तर नाही, पण 7 जन्म त्याला पुत्र संतती होणार नाही म्हटले, 7 जन्म. नारदांनी पाहिलं, असं जर सांगितलं तर बिचारा नाहक दुःखाने जीवन जगेल. नारद महर्षीने ते घरच टाळलं आणि गेलेच नाही. एक दिवस असा प्रसंग निर्माण झाला की ते जे तो ज्या घरी हे सांगितलं होतं तिथं प्रसंग असा झाला की त्या गावामध्ये एक साधू आले आणि साधू आल्यानंतर साधूला भूक लागली. घरोघरी साधू भोजन मागण्यासाठी गेले, पण कोण देतो? काही म्हणायचे फोडले तर 2 होतील ना, हा, काम नाही करता येत का? नसेल काम तर आमच्याकडे शेंडाबाळीचं काम देतो तुला, नसेल तर आमचे जनावरं सांभाळ. अर्जुन भाऊ म्हणे, चल तुला काम पाहिजे ना, वर्षभराचा बॉन्ड लिहून देतो, तुला लागल तेवढं काम. जेवण कोणीच देईना महाराज. साधूच्या पोटामध्ये किती झाला संन्याशी तरी मध्यान्ह काळी तोंडवाशी भूक लागली, काय करावं कळे ना. आपले गुरुवारी काशीनाथ बाबा उदाहरण सांगायचे, गोरक्षनाथ महाराजांचं, मच्छिंद्रनाथ महाराजांचं, पतंगावरती कशी समाधी लावली, वेळ नाही आपल्याकडे. सजनो पहा, साधू दारोदारी फिरतोय पण कोणी जेवण देना. शेवटी साधूने आपला मंत्र बदलला बरं का. एक रोटी देगा तो एक बच्चा होगा, नाही का, जो मला एक भाकर देईल त्याला एक मुलगा होईल. लोक म्हटले, तुझ्यामध्ये जर एवढं सामर्थ्य असतं तर तू कशाला तुकडे मागत फिरला असता. पुन्हा लोक बोलायला लागले. पण एका घरी आला, ज्या घरी पुत्र संतती नव्हती त्या घरी तो आला आणि आल्यानंतर साधूने सांगितलं, एक रोटी देगा तो एक बच्चा होगा. त्या बाईने पाहिलं, जाऊ द्या काही असू द्या, साधू आहे बिचारा, मुलं हो नाही तर ना हो. तिनं सांगितलं, महाराजी या या, तुमच्यासाठी आत्ता ताजी आणि भाकरी त्या ठिकाणी तयार करते. साधू आल्याच्या नंतर अगोदर तिने भाजी तयार केली, असा ठेचा तयार केला, झणझणीमध्ये जरी चातुर्मास असला तरी सुद्धा कांदा घालून, नाही असं सुंदर पद्धतीनं जेवण तयार केलं. साधू महात्मा जेवायला बसले. भूकच लागली होती महाराज. एक भाकरी दिली, संतुष्टता वाटली नाही. 2 भाकरी दिल्या, संतुष्टता वाटली नाही. 3 भाकरी दिल्या, संतुष्टता वाटली नाही. 4 दिल्या, 5 दिल्या. 6व्या भाकरीला मात्र साधू महाराजांच्या कुकरने 2-4 शिट्ट्या दिल्या बर का. साधू संतुष्ट झाले आणि सांगितलं 6 मुलं होतील असं म्हणून साधू निघून गेले. सजनो, साधूचा शब्द खरा झाला आणि त्या घरामध्ये 6 मुलं झाली. 6 मुलं झाल्याच्या नंतर अगदी ते पण जुळे बर का, कसे झाले मला माहिती नाही बर का, सगळे एकसारखे बर का. 6 मुलं झाली. 6 मुलं झाल्याच्या नंतर एक दिवस प्रसंग असा निर्माण झाला पोरांनो बर का. असा प्रसंग निर्माण झाला, नारद महर्षी पृथ्वी तलावरती आले बर का. पृथ्वी तलावरती आले आणि आल्यानंतर त्या घरात काय चाललं हे पाहण्यासाठी नारद महर्षी तिकडे निघाले. तेवढ्यामध्ये तिथे क्रिकेटची मॅच रंगली होती बर का.
क्रिकेटची मॅच रंगली होती. प्रथमेश ते असं तो बॅट असं ते मारतो फळी, त्याला काय म्हणतात? बॅट्समन बरोबर आहे का नाही? हं. कृष्णा कुठे गेला? कृष्णा तो बॉल टाकतो, त्याला काय म्हणतात? बॉलर, बरोबर आहे का नाही? ते माग असं ते असं तो त्या 3 लाकडाच्या मागे उभा राहतो, त्याला काय म्हणतात? विकेट किपर. इंग्रजी मधल्या 3 डिग्र्या सांगता येतील का तुला? 3 डिग्र्या. प्रथमेश आम्हाला ते माहिती नाही, हे मात्र चांगलं माहिती राहतं नाही का? प्रगती करावी लागेल बरं का पोरांनो. आता ही शाळा म्हणजे काही तुमची शाळा नाही बरं का, ध्यानात ठेवा. म्हणून बरेच लोक म्हणत राहतात, बाबा तुमचे मुलं आमच्याकडे पाठवा गायला वाजवायला. मी कोणाकडेच पाठवत नाही. का पाठवत नाही? याचं कारण त्यांचा शाळेचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. आज रविवार असल्यामुळं त्यांना इथं आणलं बरं का रविदास बाबा. कारण हे मुलं आपल्याला जीवनामध्ये कीर्तनकार करून बोलके पोपट नाही तयार करायचे, आपल्याला 4-2 IAS ऑफिसर तयार करायचे नाही का? चांगली पिढी आपल्याला घडवायची आणि त्याच्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. कीर्तन पोटं भरण्यासाठी नाही. ठीक आहे, ही विद्या तर तुम्हाला आम्ही देणारच. प्रत्येक मुलगा कीर्तन करणार, प्रत्येक मुलगा कथा करणार, प्रत्येक मुलगा मृदंग वाजवणार, प्रत्येक मुली कन्या गायन करणार, कीर्तन करणार, सगळं होणार. पण आम्ही टाइमपास करू देत नाहीत. म्हणून बाहेर गावचे लोक म्हणत राहतात, बाबा पॅकेज देऊन टाकू तुम्हाला 11,000 21,000 तुमची टीम घेऊन या. पॅकेजसाठी आमचा परमार्थ नाही. म्हणून कदाचित रविवारचे दिवस सोडून जर एखाद्या ठिकाणी कीर्तन असलं आणि एखादा म्हटला तर मी पाठवत नसतो बरं का, ध्यानात ठेवा. कृपया राग मानू नये. याच्यात असं काही नाही की बाबा बबन भाऊच्या तिथं आले आणि अर्जुन भाऊच्या तिथं आले ना आमच्या तिथं का आले नाही, याचा राग कोणी मानायचा नाही. हा वेळ असेल, मुलांना सवड असेल, मी अवश्य कीर्तनासाठी पाठवणार, अवश्य. पण त्यांची शाळा सोडून एकही मुलगा आमचा पैशासाठी किंवा प्रौढीसाठी आम्ही कुठंच पाठवणार नाही. ध्यानात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. हो सज्जनो, पहा अशी टीम रंगा म्हणजे त्या ठिकाणी क्रिकेट रंगात आलो आणि नारद महर्षी आले. पाहिलं तो एकसारखी सगळी मुलं आतमध्ये गेल्याच्या नंतर म्हटले, का हे कधी दत्तक घेतले तुम्ही? अहो दत्तक नाही म्हटले, ते आमचे तुमचे सख्खे. हो म्हटले आमचे मुलं. बघा म्हटले आता काय. नारदाची अशी तळ पायाची मस्तकाला गेली. म्हटले देव मला म्हटले होते अरे या जन्मात तर नाही 7 जन्मामध्ये पुत्र संतती होणार नाही आणि यांना तर 6 झाले. पाहतोच म्हटले देवाकडे. तत्काळ लगेच निघाले आणि गेले. म्हटले देवा आम्हाला वाटलं त्याच कालखंडामध्ये खोटं बोलत होते का गोकुळामध्ये, इथं पण खोटं बोलायला. म्हटले झालं काय? झालं काय म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की त्या घरामध्ये 1 जन्म तर नाही पण 7 जन्म पुत्र संतती होणार नाही. म्हटले नाही होणार ना. मग अहो झाली ना. म्हणले मग झाली ना. अहो देवा झाली तरी म्हणा, नाही झाली तरी म्हणा, एक काहीतरी म्हणा. मग झाले कसे? बघा म्हटले नारदा, त्यांच्या जीवनामध्ये 7 जन्म त्यांना पुत्र संतती नव्हती, पण 8व्या जन्मामध्ये त्यांना 9 मुलं होणार होते बर का. पण त्या महात्म्याच्या प्रतिज्ञेच्या पायी मला त्या 8व्या जन्मामधले 9 पैकी 6 आत्ताच द्यावे लागले नाही का. सज्जन ध्यानात ठेवा, भगवान परमात्मा आपली प्रतिज्ञा त्या ठिकाणी एक वेळेस असत्य झाली तर तिची तमा बाळगत नाहीत, परंतु भक्ताची प्रतिज्ञा सिद्धीला नेतो. आणि म्हणून चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा, या प्रतिज्ञेमध्ये वदने तुझे मंगळनाम, हृदयी अखंडित प्रेम. आणि देवा हे सगळं तू केलं तरच होणार आहे. नाम म्हणे केशव राजा, नाम म्हणे केशव राजा, म्हणे केशवी राजा, नाम म्हणे केशव राजा. केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, चरण सोडी सर्वता चरण तुझी पंढरी नाथा रे नाम. नामा म्हणे केशव राजा
माझ्या, केला नेम चालवी माझा, खऱ्या अर्थाने उपजला भाऊ तुमची कृपी सिद्धी जाऊ, भगवंताच्या कृपेने संतांच्या कृपेनेच केलेला नेम सिद्धीला जात असतो. प्रेममूर्ती नामदेव महाराजांचा असणारा हा प्रतिज्ञाप्र प्रकरणातील अभंग आपण सेवेकरता घेतला. यथामती यथाघोष अभंगाचं चिंतन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आपण केलेला आहे. झालेली सेवा परमात्मा चरणारविंदी समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. आमचे बबन भाऊ जे आहेत त्यांनी या असणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या अंतकरणामधला उत्साह 5-6 महिन्यापूर्वीच तारीख देऊन ठेवली. म्हटले माऊली आमच्या आईंचं असणारं जे श्राद्ध आहेत पुण्यस्मरण आहेत ते तुम्ही करावं आणि त्यानिमित्ताने त्यांच्या अंतकरणामधली असणारी श्रद्धा, त्यांच्या अंतकरणामधला असणारा भाव आणि तो भाव एक प्रकारे सिद्धीला गेला आणि म्हणूनच या ठिकाणी एवढी मुलं टाळकरी वगैरे सर्व मंडळी आपल्याला अचानक मिळाली. हे प्रत्येकाच्या पुण्याने या सगळ्या प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यांच्या असणाऱ्या अंतकरणामधला उत्साह, आईचा असणारा का माता पिता मरणे अंकित दिवस म्हटलेलं आहे, आई वडिलांचा असणारा शेवटचा कालखंड याला उत्सव म्हटलेलं आहे. उत्सव आणि म्हणून ते आता त्यांच्या स्वधामामध्ये लीन झालेलेच आहेत. परंतु हा कार्यक्रम करत असताना उत्सव म्हणून आपण आपल्या जीवनात करावा जेणेकरून त्यांना काही पुण्य समर्पित व्हावं. या दृष्टिकोनातून आपल्याकडून अन्नदान घडावं, ज्ञानदान घडावं, भजन घडावं, कीर्तन घडावं. हा सर्व उपक्रम या रोटे कुटुंबाकडून घडून आलेला आहे. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 11,000 रुपयाचा निधी विद्यार्थ्यांसाठी खास त्या ठिकाणी दिलेला आहे. ते म्हटले माऊली तुम्ही घेत नाही तर आम्हाला माहिती आहे, परंतु या मुलांसाठी काही आम्हाला 2 पैसे द्यायचे. त्यांनी ते परस्पर त्या ठिकाणी 11,000 रुपयाचा निधी त्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी दिलेला आहे. मी तुम्ही द्यावे याच्यासाठी सांगत नाही, परंतु याचा अर्थ त्यांच्या जीवनामध्ये सद्धर्म आहे. खंडेराव महाराजांच्या मंदिरासाठी सुद्धा पहिली म्हणजे कुठल्याही प्रकारचे आडेवेडे न घेताना पहिली देणगी जाहीर करणारे ती आहेत बरं का. 51,000 रुपयाचा निधी पहिली देणगी खंडेराव महाराजांसाठी. अगोदरच त्यांनी सांगितलं होतं मला 51,000 रुपयाचा निधी आणि पुन्हा नंतर सुद्धा कमी पडल्यानंतर खंडेराव भाऊ त्यांच्याकडे गेले. अजून सुद्धा त्यांनी निधी त्या मंदिरासाठी वाढवून दिलेला आहे. आणि म्हणून कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. या दृष्टिकोनातून तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आता मी तोच अभंग घेणार होतो, परंतु हे कॅमेऱ्यात कॅच केल्यामुळं नवीन अभंग घेतला. म्हटलं नाही तर मागच्याच वेळेचा अभंग घेणार होतो, पण मग कसं होतं ते कॅमेऱ्यामध्ये पुढे ते व्हायरल होतं. मग लोकांना वाटतं यांना कीर्तन जमत का नाही, कारण मागच्या याच्यात काही भाग होऊन गेलेला राहतो नाही का. म्हणून आज नवीन अभंग घेतला आणि नवीन अभंगांचं चिंतन केलं. मला पण प्रस्थान करायचं आहे. उद्या भंडारा डोंगरावरती काल्याचं कीर्तन आहेत माझं, त्या निमित्तानं जायचं आहे. कोणाला 2-4 जणांना जर यायचं असेल तर गाडीत घेऊन जाईल, पण 1/4 डिझेलचा खर्च त्या ठिकाणी करावा लागेल बरं का. कोणाला यायचं असेल तर चला घेऊन जातो मी त्या ठिकाणी भंडारा डोंगरावरती. 1/4 डिझेल टाका, 1/4 मी टाकील नाही का. यायचं असेल तर चला. विठ्ठल जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली.